जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले। तिसगाव, पाथर्डी, करंजी, सारोळा, बद्दी, मुळा डॅम अशा अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे। मेघगर्जनासह विजेचा कडकडाटासह आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती। यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे। शेतामध्ये ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे तलावाचे स्वरूप शेतांना आले आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। नदीकाठच्या तसेच डोंगर पठारी भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। मुसळधार पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांना प्रशासनाच्या वतीने आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाशी संपर्क साधण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे। आपत्कालीन व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने सज्ज ठेवण्यात आले आहे। तशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने आपत्ती विभागाला देण्यात आल्या आहेत। कोणत्याही परिस्थितीत गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये। पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे। नागरिकांनी वीजसुवाहक वस्तू, विजेच्या तारा, विजेचे खांब यापासून दूर राहावे। नद्यांमधील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे सेल्फी घेण्याच्या मोहात नदीकाठी किंवा वाहत्या पाण्यात उतरण्याचे टाळावे। तसेच झाडाखाली थांबू नये। घरातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरणे वापरताना काळजी घेण्यात यावी। प्रशासन अशा आपत्काली परिस्थितीत पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे प्रशासनाचे वतीने वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे। गेल्या 40 वर्षातील इतिहासात प्रथमच असा ढगफुटी सदृश पाऊस पडल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरी वसाहतीमधील रस्त्यांना नद्याचे स्वरूप आल्याचे चित्र समोर येत आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता पडीकवाडे, धोकादायक घर यामध्ये न थांबता सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतरित व्हावे किंवा प्रशासनाला संपर्क साधावा।